नमस्कार मित्रांनो, येळूरमध्ये आहे, आमच्याच गावात आहे आणि इथं शेतामध्ये साप आलाय। शेतामधले खरे तर आम्ही साप पकडत नाही, कारण पण हे कामाचं ठिकाण होतं आणि काम इथं शेतकरी करत होते आणि शेतकऱ्यांच्या भीतीपोटी सापांना पकडावं लागतंय। तर एन.डी. पाटील सामाजिक कार्यकर्ते आहेत, तसंच लक्ष्मण मुचंडी हे पण सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि इथं त्यांना दिसला, ह्या अंकलांना दिसला। कसं दिसलं ते? अचानक दिसलं, तुम्ही गवत काढत होता। गवत काढताना तुमच्या डोक्यात होतं इथं साप आहे असं काय? नाही, असं तुम्ही बिंदास काढत होता। मग असं चुकून घटना घडतात की शेतकरी जोपर्यंत साप दिसत नाही तोपर्यंत बिंदास काम करतात, मात्र एकदा साप दिसला की मग तिथं महिने त्या जागेला जात नाही। तर असं न करता जेव्हा साप आपण बघत नाही तेव्हा दक्षता घ्यायला पाहिजे। मग साप बघितल्यावरती तुम्ही घाबरला? मग साप असं पायात आला कसं काय? पायात नाही आला ना, बाजूला गेला। मग असं चावण्याचा वगैरे प्रयत्न काय केला साप? नाही ना। तरी पण दक्षता न घेता पण अजूनपर्यंत आमच्या गावात तरी वळीच्या तळाला बहुतेक जास्तीत जास्त नागच असतात आणि कधी चावलाय असं कधी घटना घडलेली नाहीये। त्यामुळे साप आपल्यापासून दूर जाण्याचाच प्रयत्न करतात, कारण ते पण माणसाला घाबरतात। आकडी घेऊया, आकडी त्यांना गवत काढायचं। उंदरांची बिळ पण आहे त्याच्या खाली। हे बघा, आता साप गेला आणि मी आता त्याला पकडलेला आहे। बिळ एवढी होती पण तो बिळात न जाता आरामात बसला, त्यामुळे मिळाला। आणि तुम्ही बघू शकता ऍक्टिव्ह आहे, खूप ऍक्टिव्ह आहे। तसं आपल्याला सुद्धा साप घाबरतात आणि हा तर म्हणजे ग्रामीण भाषेत याला पांढरा नाग सुद्धा म्हणतात, कारण तुम्ही बघू शकता पूर्ण असं पांढरट दिसायला आणि गवताशी किती मॅच करायला हा साप, म्हणजे कलर बघा गवताशी मॅच करणारा। तर बघू शकता तुम्ही साप आहे असं कळणार पण नाही। साप असे लपून बसतात पण काय करत नाही। तिथं वळीच्या तळाला जास्त प्रमाणात उंदरं असतात आणि तेच खाण्यासाठी साप वळीच्या तळाला येतात। आणि आता तापमान एवढं वाढलंय, त्यामुळे तापमान इतकं वाढलंय की त्यांना ठिकाण जे आहे त्याची खूप आवश्यकता आहे। नाही 40 डिग्रीपेक्षा जास्त तापमान साप सहनच करू शकत नाही। तर साधारण 6 वर्षाचा हा नाग आहे आणि गरमी एवढी वाढली की सापांना राहणं खूप मुश्किल झालंय। अशा वेळी सापांना या दिवसात सापांना जास्त भूक लागते आणि त्यामुळे तिने शिकार करण्याचा प्रयत्न करतात आणि शिकार करतात। पण प्रॉब्लेम असा आहे की साप आता शिकार सुद्धा करायला बाहेर पडू शकत नाही, कारण तापमान एवढं वाढलंय आणि उपाशी तो राहू शकत नाही। पण दोन्हीकडनं सुद्धा मरण आहे अशी अवस्था झाली सापांची। तर बघू शकता अंदाजे 6 वर्षाचा हा नाग आहे। याला ग्रामीण भाषेत पांढरा नाग सुद्धा म्हणतात, कारण आमच्या कर्नाटक साईडला किंवा या साईडला असे पांढऱ्या कलरचे नाग असे मिळतात, पण महाराष्ट्र साईडला असे काळसर रंगाचे नाग मिळतात। तर बघू शकता तुम्ही किती सुंदर साप आहे, किती छान फणा काढालाय। ते आम्ही वळीच्या तळाला म्हणजे जिथं गवत साठवलं जातं तिथं धामण कधी पकडलाच नाहीये, नाग जास्त पकडलाय। तर हे वैशिष्ट्य आहे या वर्षीचं तरी, कारण मोठ्या प्रमाणात उंदरं असतात वळीच्या तळाला, ते खाण्यासाठी साप येत राहतात। घाबरायची काही गोष्ट नाहीये, साप तर शेतामध्येच राहणार, बाकी आणि कुठं राहणार साप। पण इथं कामाचं ठिकाण होतं आणि शेतकरी काम करायला घाबरत होते, त्यामुळे याला पकडावं लागलं। अंदाजे 6 वर्षाचा हा नाग आहे। ठीक आहे, आम्ही याला आता बंद करतो। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ, आणि तुमच्याही शेतात असा कधी नाग दिसलाय का, कारण शेतकरी जास्तीत जास्त बघत असतात आमचे व्हिडिओ, तर ते पण कमेंट करून नक्की सांगा। आणि स्नेक सेवर शिवानी जो माझा YouTube चॅनल आहे, तुम्ही जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। धन्यवाद।